मुद्दाम वाजवती ती मुद्दाम करते ना दीदी असं. काय खाती तू? कोणी आणली तुला आईस्क्रीम? हां, आवाज नाही आला. कोणी आणली? बाबांनी. आणि तू दररोज आईस्क्रीम खाती का? किती खाती एका दिवसाला? 8. मग अजून 2 खायच्या. आणि हाताला काय झालं तुझ्या? भाऊ झाला. आणि कुणी लागावलं तुला भाऊ? बर. तू कोणाची ग बाला? तू कोणाची मला सांग. बाबांची. तू बाबाची आहे ना? आईची नाही ना तू? तू कोणाची आहे? आणि बाबाची? बाबाची पण आहे. जिकडं मटेरियल भेटेल तिकडं का? कुणाची सांग. तू कुणाची आहे? नाही सांगणार. तू कुणाची सांग पटकन. देदू मी काय विचारते ऐक. कोणाची सांग पटकन. तू नाही सांगणार ना? ठीक आहे, जाऊ दे, मला नको ही. कोणाची सांग. हां, बाबांची का? आईस्क्रीम कोणी दिली तुला? आणि मला नाही का? का बरं? नको ग बाला, मला नको, तू खा. शंभूला द्यायची आईस्क्रीम? आणि बुलबुलला? बुलबुलला द्यायची आणि शंभूला नाही द्यायची? शंभूला पण द्यायची. आणि शंभू तुला देत नाही ना पण आईस्क्रीम? त्याचं काय? द्यायची ना आईस्क्रीम? बरं ठीक आहे, शंभूला पण देऊ आपण. हां चालेल, करू पण. आणि तुला घरी गेली आईस्क्रीम कोण आणतं? आणि नाही, तू कोणाच्या गाडीवर बसून जाते तू गावात? आपाच्या गाडीवर. आणि आईस्क्रीम कोण घेतं मग तुला गावाकडे गेल्यावर? गावात जाऊन कोण आईस्क्रीम आणतं का? कोण आणतं? हां, आप्पा आणते का? आणि चॉकलेट आप्पा आणता. आणि भाऊ नाही आणत का? हां, गाडीवर कोण बसून नेतं? शंभू. शंभूला येते गाडी चालवता? शंभू मागं बसतो असं तिचं म्हणणं.